नमस्कार फ्रेंड्स. आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात हॉटेलचे तळलेले खाणे, पॅकेज्ड फूड आणि व्यायामाचा अभाव यामुळे आपल्या शरीरातील एका अत्यंत महत्त्वाच्या अवयवावर अतिरिक्त ताण येतोय. तो अवयव म्हणजे आपले लिव्हर. आज भारतात दर 3ऱ्या व्यक्तीला फॅटी लिव्हरचा त्रास जाणवतोय. जर तुम्हाला सतत थकवा जाणवणे, उजव्या बाजूला पोटात जडपणा वाटणे किंवा अपचनाचा त्रास असेल तर हे फॅटी लिव्हरचे संकेत असू शकतात. आजच्या रानवाराच्या व्हिडिओमध्ये आपण फॅटी लिव्हर या आजारामागचे संपूर्ण विज्ञान जाणून घेतच लिव्हरची संपूर्ण चरबी आणि घाण एका आठवड्यात बाहेर काढणारा जादुई डिटॉक्स ज्यूस बनवण्याची आणि तो घेण्याची योग्य पद्धत पाहणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, हा जादुई ज्यूस कसा बनवायचा हे पाहण्यापूर्वी आपण हे समजून घेऊया की फॅटी लिव्हर म्हणजे नेमकं काय असतं आणि ते आपल्या शरीरात कशामुळे होतं. आपले लिव्हर म्हणजेच यकृत हा आपल्या शरीरातील 2ऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा अवयव आहे. हे आपल्या शरीराची केमिकल फॅक्टरी म्हणून काम करतं. आपण जे काही खातो किंवा पितो त्या अन्नातून पोषक घटक वेगळे करणे, रक्तातील विषारी पदार्थ टॉक्सिन्स फिल्टर करून बाहेर काढणे आणि शरीराला ऊर्जा देणे ही सर्व महत्त्वाची कामे लिव्हर 24 तास करत असतो. निरोगी लिव्हरमध्ये फॅट म्हणजेच चरबीचे प्रमाण अतिशय नगण्य असते. पण जेव्हा आपण सतत जास्त तळलेले मैद्याचे पदार्थ, साखर किंवा पॅकेज्ड फूड खातो आणि शारीरिक व्यायाम अजिबात करत नाही तेव्हा शरीरातील अतिरिक्त कॅलरीज चरबीच्या रूपात लिव्हरच्या पेशींमध्ये साठू लागतात. जेव्हा लिव्हरच्या वजनाच्या 5 ते 10% जास्त चरबी तिथे जमा होते तेव्हा त्या स्थितीला वैद्यकीय भाषेत फॅटी लिव्हर म्हटले जाते. म्हणूनच लिव्हरची ही साचलेली चरबी आपण नैसर्गिकरित्या विरघळवण्यासाठी आणि लिव्हरला पुन्हा नवीन आयुष्य देण्यासाठी आजचा हा ज्यूस तयार करणार आहोत. या ज्यूससाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी दुधी भोपळा किंवा कोहळ्याचे तुकडे, अर्धा इंच आले, थोडे पुदिना आणि चिमूटभर हळद. दुधी भोपळ्याचा ज्यूस बनवण्यापूर्वी त्याचा छोटा तुकडा चावून पहा. तो कडू नसावा. कडू दुधी भोपळ्याचा ज्यूस पिणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे नेहमी गोड किंवा चव नसलेला भोपळा वापरा. आता ह्या भोपळ्याचे तुकडे करा. 1 वाटी भोपळ्याचे तुकडे, थोडं आलं आणि पुदिन्याचे पाणी टाकून मिक्सरमध्ये चांगले फिरवून घ्या. आता हा ज्यूस एका स्वच्छ कापडाने किंवा गाळणीने गाळून घ्या आणि शेवटी त्यामध्ये चिमूटभर हळद आणि तुम्हाला चवीला हवं असेल तर चिमूटभर मीठ टाका. बघा, आपला हा झटपट तयार होणारा नॅचरल लिव्हर डिटॉक्स ज्यूस तयार झालेला आहे. हा ज्यूस रोज सकाळी रिकाम्या पोटी घोट करून प्यायचा आहे आणि त्यानंतर 1 तास काहीही खायचं नाही. फ्रेंड्स, हा ज्यूस पिण्याचे फायदे: चरबी कमी होते. दुधी भोपळा आणि हळदीमध्ये असणारे अँटीऑक्सिडंट लिव्हरमधील फॅट मेटाबॉलिझम सुधारतात, ज्यामुळे जमा झालेली चरबी विरघळू लागते. सूज कमी होते. आले आणि हळद हे नैसर्गिक अँटीफ्लेमेटरी आहेत, जे फॅटी लिव्हरमुळे निर्माण झालेली लिव्हरची सूज कमी करतात. नॅचरल डिटॉक्स. हा ज्यूस लिव्हरचे आरोग्य सुधारून शरीरातील सर्व टॉक्सिन्स लघवीवाटे बाहेर काढतो. फ्रेंड्स, आयुर्वेदानुसार कोणत्याही औषधी काढ्याचा किंवा कच्च्या ज्यूसचा अतिवापर शरीरासाठी चांगला नसतो. त्यामुळे हा ज्यूस घेण्याचे काही नियम आणि ठराविक कालावधी आहे. जर तुम्ही पहिल्यांदाच शरीराला डिटॉक्स करत असाल तर सलग 3 ते 7 दिवस रोज सकाळी हा ज्यूस रिकाम्या पोटी घेणे पुरेसे आहे. या दिवसात शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. तुम्हाला फॅटी लिव्हर म्हणजे ग्रेड 1 किंवा 2चा त्रास डॉक्टरांनी सांगितलेला आहे त्या लोकांनी सलग 15 ते 21 दिवस हा ज्यूस प्यावा. त्यानंतर पुन्हा एकदा 15 दिवसाचा गॅप घेऊन मग गरज पडली तर हा क्रम चालू ठेवावा. सलग महिनाभर किंवा त्यापेक्षा जास्त काळ कच्च्या भाज्यांचा ज्यूस घेतल्यास शरीरात ऑक्सिलेट्सचे प्रमाण वाढू शकते आणि त्यामुळे किडनीवर ताण येऊ शकतो. म्हणून 21 दिवसांपेक्षा जास्त काळ सलग हा ज्यूस कधीही पिऊ नये. तुम्हाला जर फॅटी लिव्हरचा ग्रेड 2 किंवा 3चा त्रास असेल तर फक्त ज्यूसवर तुमचं भागणार नाही बरं का. तर लिव्हर बरे करण्यासाठी हे काही नियम पाळणे देखील अत्यंत गरजेचे आहे.
जोपर्यंत तुमचे लिव्हर पूर्ण बरे होत नाही तोपर्यंत साखरेचे पदार्थ, मैद्याच्या गोष्टी, बेकरी प्रॉडक्ट्स आणि जास्त तळलेले खाणे पूर्णपणे बंद करा. तसेच हा उपाय फक्त प्रौढ व्यक्तींसाठी आहे. लहान मुलांना किंवा गरोदर महिलांना डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हा ज्यूस आपण देऊ नये. फ्रेंड्स, दुधी भोपळ्यामध्ये भरपूर फायबर आणि नॅचरल पाणी असतं, जे पोटाला तृप्त ठेवते आणि भूक नियंत्रित ठेवते. तुम्ही जर हा ज्यूस चालू केला तर 3 ते 5 दिवसामध्येच तुम्हाला शरीरामध्ये हलकेपणा, पचन सुधारणे आणि फ्रेश वाटणे हा फरक दिसू लागेल. तेव्हा हा ज्यूस ट्राय करा आणि हा फरक तुम्हाला जाणवतो का किंवा काय तुम्हाला वाटतं हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आजच हा घरगुती आणि सोपा उपाय सुरू करून आपल्या लिव्हरला नवीन आयुष्य द्या. फ्रेंड्स, आजकाल आपल्याला लागणाऱ्या वस्तू घरच्या घरी ऑनलाईन अगदी स्वस्तात मस्त मिळू शकतात. तेव्हा तुम्हाला यातील काही महत्त्वाच्या वस्तू घरी मागवायच्या असल्या तर त्याच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, तेव्हा नक्की जाऊन पहा. तुम्हाला ही वैज्ञानिक माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये नक्की शेअर करा आणि अशाच आरोग्यपूर्ण माहितींसाठी रानवराला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉन दाबा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओंची माहिती आपणापर्यंत पोहोचत राहील. तोपर्यंत बाय फ्रेंड्स.